हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त कोबीपासून छान असा पदार्थ तयार करूया। तोंडाची चव वाढवेल आणि बरेच दिवसापासून दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आलाय सगळ्यांनाच। म्हटलं चला आज आपण कोबीचे मंचुरियन करूया। तर साधी सोपी आणि झटपट होणारे ड्राय मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहोत। तर मी एक कोबी घेतला, छान असं हिरवागार कोबी घेतलेला आहे, बघू शकता। मस्त त्याच्या दोन साइड मध्ये कापून घेतला। अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने मी छान असा कट करून घेणार आहे। तर बारीक असा चिरून घेतला मी सुरीच्या साहाय्याने। तर अशा पद्धतीने बघू शकतात। आता मी हा एका पातेल्यात टाकून घेणार आहे। पातेल्यात टाकून घेतल्यानंतर मीठ टाकून घ्यायचा। त्याच्यातला जो उग्र वासाचं पाणी असतं ते निघून जातं मीठ टाकल्यामुळे, आणि ते कोबी बसून जाते खाली। तर अशा पद्धतीने मी आता 15 मिनिटासाठी साईडला ठेवून दिलं। आता 15 मिनिटानंतर आहे ना, तर मी हिरव्या मिरच्या घेतल्या, आलं घेतलं, लसूण घेतला भरपूर असा, छान आता मिक्सरला वाटण करून घेणार आहे। आता हा कोबी बघू शकता छान बसून गेला होता। तर याच्यातलं पाणी आपण नितरून घेणार आहोत, कारण हे पाणी आपल्याला नको आहे त्यातलं। त्या पाण्याचा वास सुद्धा येतो, त्याच्याने चव अजिबात चांगली येत नाही। तर अशा पद्धतीने मी हे पाणी बाजूला करून घेतलं आणि छान अशी कापलेली कोबी जी होती ना ती पिळून घेतली। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि जे आलं लसूणची पेस्ट केली होती हिरव्या मिरची ती टाकून घेतली। मिरी पावडर टाकून घेतली। 5 चमचे मैदा टाकून घेतला, 5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि अगदी थोडीशी लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतली। आता मिक्स करून घेते। तर मिक्स छान पद्धतीने मिक्स झालं। अगदी मला थोडं 1-2 चमचेच पाणी लागते, तेवढ्या पाण्यात मी परत एकजीव हे पीठ करून घेणार आहे। अशा पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सहज होते, बघू शकतात। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। तर त्याला परत पाणी सुटतं। त्याच्यानंतर आपण आहे ना 1 चमचा रेड चिली सॉस टाकून घेतला। त्याच्यानंतर 1 चमचा आहे ना सोया सॉस टाकून घेतला। याच्याने टेस्ट खूप छान येते। मस्त असं लहान मुलं असे कोरडेच खातात, चवीला अप्रतिम लागतात हे टाकल्यामुळे। नक्कीच तुम्ही हे सॉस टाकून बघा। आता आपलं पीठ रेडी झालेले, तेल सुद्धा तापलेले, छान अशा पद्धतीने छोटे छोटे आपण हे मंचुरियन तळून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत, बघू शकता। तर अशा पद्धतीने मी कढईत मंचुरियन सोडून घेतले। तर बघू शकतात। आता आपण पलटी करून बघूया, छान कुरकुरीत फ्राय झालेले आहेत आणि मी कलर वापरलेला नाही आहे। तर तुम्हाला वापरायचे तर तुम्ही वापरू शकतात, कारण मी असंच सहज बनवले होते कलर न वापरता। मुलांना पण असे हे आवडतात। तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी कुरकुरीत तळून झालेले आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकतात। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हे ग्रेव्ही करून सुद्धा खाऊ शकतात किंवा सॉससोबत, टमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात। तर माझ्या घरी तर असेच आवडतात हिरव्या चटणीसोबत। तर मी हिरव्या चटणीसोबत खाल्ले, मस्त कुरकुरीत झाले होते। लाईफ इझी यम्मी या यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।